हॅलो स्टुडंट्स, आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज हा लेसन चालू केलेला आहे. त्यामधील आपण एक्झरसाइज 2.1 मधील एक्झाम्पल बघतो. तर बघा, एक्झाम्पल काय दिले बघा, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी x इज इक्वल टू साइन थिटा दिले अँड y इज इक्वल टू कॉस 2 थिटा ॲट थिटा इज इक्वल टू π/6 या पॉईंटला फाइंड आउट करायचे. मग बघा, इथे काय करायचं आहे बघा, ॲट थिटा इज इक्वल टू पॉईंट आपल्याला माहीत नाही आहे. मग पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी थिटाची व्हॅल्यू माहीत आहे. थिटा दिला आहे π/6. मग x इज इक्वल टू साइन π/6. साइन थिटा आहे, थिटाची व्हॅल्यू पुट केली π/6. तर साइन π/6ची व्हॅल्यू किती आहे तर 1/2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू येणार आहे 1/2 आणि वायची व्हॅल्यू बघा काय येईल कॉस 2 थिटा म्हणजे कॉस 2 × π/3. 2ने भाग जातो म्हणजे कॉस π/3 येईल आणि कॉस π/3ची पण व्हॅल्यू आहे 1/2. म्हणजे एक्स आणि वायचे व्हॅल्यू काय आल्यात आपल्या तर 1/2. मग एक्स दिला आहे साइन थिटा आणि वाय दिला कॉस 2 थिटा. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थिटा. dx/d थिटा इज इक्वल टू साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. म्हणजे dx/d थिटा इज इक्वल टू कॉस थिटा येईल आणि इकडे dy/d थिटा इज इक्वल टू कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन थिटा. म्हणजे कॉस 2 थिटाचं काय येईल मायनस साइन 2 थिटा आणि परत 2 थिटाचं 2 म्हणजे -2 साइन 2 थिटा येणार आहे. मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy/dx. dy/dx काय येईल dy/d थिटा अपॉन dx/d थिटा म्हणजेच -2 साइन 2 थिटा अपॉन कॉस थिटा. हा झाला dy/dx. आता स्लोप ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं. स्लोप ऑफ टँजेंट कसं फाइंड करतो म्हणजेच dy/dx ॲट थिटा इज इक्वल टू π/6. म्हणजे काय येईल बघा -2 साइन ऑफ 2 π/6 अपॉन कॉस π/6 ॲट थिटा इज इक्वल टू π/6. या पॉईंटला आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचं आहे. मग इथे काय येईल -2 साइन π/3 येईल, भाग जाईल इथे π/3 येईल अपॉन कॉस π/6. मग साइन π/3ची व्हॅल्यू आहे √3/2 आणि कॉस π/6ची व्हॅल्यू आहे √3/2. √3/2 कॅन्सल होईल, फक्त काय येणार आहे -2. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंटची व्हॅल्यू आली -2. तसं स्लोप ऑफ नॉर्मल कसं फाइंड आउट करतो आपण m' इज इक्वल टू -1 अपॉन dy/dx ॲट थिटा इज इक्वल टू π/6. मग -1 आहे असंच आणि स्लोप ऑफ टँजेंटची व्हॅल्यू किती आली तर -2. मायनस प्लस 1/2 होईल. आता इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड करायचं ॲट थिटा इज इक्वल टू थिटाची सॉरी नाही एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेत. इक्वेशन ऑफ टँजेंट ॲट 1/2 आणि 1/2 या पॉईंटला थिटा इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला काय आपला y - y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x - x1 म्हणजे y - 1/2 इज इक्वल टू स्लोप ऑफ टँजेंट किती आहे आपला तर -2 आहे. -2 इज इक्वल टू x - x1 किती आहे तर 1/2. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2y - 1 अपॉन 2 इज इक्वल टू -2 आहे असंच ब्रॅकेटमध्ये काय येईल 2x - 1 अपॉन 2 2 कॅन्सल होईल, फक्त काय राहील 2y - 1 अपॉन 2 इज इक्वल टू मायनस हे 2 कॅन्सल झालं आहे, मायनस साईन आहे असंच आहे, मायनस हा साईन शिफ्ट केलं तर काय येईल -2x + 1. मग आता ह्या व्हॅल्यू इथे हा 2 जो डिनॉमिनेटरमध्ये आहे तो इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होईल म्हणजे 2y - 1 इज इक्वल टू -4x + 2 आणि परत ह्या व्हॅल्यू इकडे घ्या -4x + 4x होईल प्लस 2y आहे असाच -1 आहे असाच आणि हा +2 इकडे आल्यानंतर -2 होईल इज इक्वल टू 0 म्हणजे 4x + 2y - 3 इज इक्वल टू 0 आणि दिस इज द इक्वेशन ऑफ टँजेंट. तसं आता इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करा. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय होईल बघा, इक्वेशन फाइंड आउट करतो आपण. इक्वेशन ऑफ नॉर्मल काय होईल बघा, इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट 1/2 ह्या पॉईंटला इक्वेशन ऑफ नॉर्मल काय येईल y - y1 इज इक्वल टू m' इंटू x - x1. y - 1/2 m' ची व्हॅल्यू किती आहे तर 1/2 इंटू x - 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2y - 1 अपॉन 2 इज इक्वल टू 1/2 आहे असंच, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर काय होईल 2x - 1 अपॉन 2. मग हा 2 आणि इथला 2 कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल, फक्त काय राहील
2y मायनस 1 इज इक्वल टू 2x मायनस 1 अपॉन 2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, एक 2 आहे ह्याचाच राहणार आहे. मग हा 2 परत डिनॉमिनेटरमध्ये काय करा, इकडे नेला तर मल्टिप्लाय होईल, म्हणजे 4y मायनस 2 इज इक्वल टू 2x मायनस 1. आणि परत ह्या व्हॅल्यूकडे न्या, 2x मायनस 4y मायनस 1 प्लस 2 इज इक्वल टू 0, म्हणजे 2x मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 0. अँड दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. या पद्धतीने इक्वेशन ऑफ नॉर्मल अँड टँजंट आपण फाइंड आउट केले. तसंच बघा नेक्स्ट आहे, फाइंड द पॉइंट ऑफ द कर्व y is equal to under root x minus 3 where the tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5 is equal to 0. बघा फाइंड द पॉईंट फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द पॉईंट ऑन द कर्व, या कर्ववरचे पॉईंट फाइंड आउट करायचे आपल्याला. त्यासाठी काय सांगितले, व्हेअर द टँजंट इज परपेंडिक्युलर, म्हणजे टँजंट जे आहे ते परपेंडिक्युलर कशाला आहे, तर ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितलं. मग बघा y इज इक्वल टू गिवन कर्व घेतला अंडर रूट x मायनस 3 आणि जे पॉईंट आपण घेतलेत x1 y1 p ऑफ x1 y1 आणि ह्या x1 y1च्या आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. मग y जो दिला आहे तो डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल बघा, dy बाय dx इज इक्वल टू रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट एक्स. मग हे जर डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2 अंडर रूट x मायनस 3 आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस 3 म्हणजेच 1/2 अंडर रूट x मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 मायनस 0, म्हणजेच dy बाय dxची व्हॅल्यू येणार आहे 1/2 अंडर रूट x मायनस 3. मग आता स्लोप ऑफ टँजंट ॲट x1 y1 या पॉईंटला आपल्याला स्लोप ऑफ टँजंट काय मिळेल, तर dy बाय dx ॲट x1 y1 इज इक्वल टू काय येईल 1/2 इंटू अंडर रूट x1 मायनस 3. म्हणजे काय सांगितले बघा, हा झाला स्लोप ऑफ टँजंट. आता आपल्याला काय सांगितले, टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. ह्या लाईनला ही टँजंट परपेंडिक्युलर आहे. मग ह्या लाईनचं इक्वेशन आधी फाइंड आउट करूया आपण. लाईनचा स्लोप काय येईल बघा, टँजंट इज परपेंडिक्युलर टू 6x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. याचा स्लोप काय येईल, स्लोप इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी. स्लोपचा हा फॉर्म्युला आहे. मग मायनस साईन आहे असंच, एची व्हॅल्यू आहे 6, बीची व्हॅल्यू आहे 3, म्हणजेच -2 येईल. मग आता स्लोप ऑफ टँजंट काय येईल बघा, स्लोप ऑफ टँजंट काय येईल तर -1/m, कारण की परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असेल तर m इज इक्वल टू -1/m2 किंवा m1 इज इक्वल टू -1/m2 किंवा m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. हा फॉर्म्युला आहे परपेंडिक्युलर असेल तर. म्हणजे परपेंडिक्युलर आहे त्यामुळे काय येणार आहे, स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू -1/m, म्हणजेच -1/-2 म्हणजेच 1/2 येणार आहे. मग स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू 1/2 आला आहे. आणि स्लोप ऑफ टँजंट आपण वरती फाइंड आउट केला आहे, किती आला तर 1/2 अंडर रूट x1 मायनस 3 इज इक्वल टू 1/2. आणि आता इथे हा 2 कॅन्सल होईल, फक्त काय येईल 1 अंडर रूट x1 मायनस 3 इज इक्वल टू 1. बघा काय होईल, इज इक्वल टू 1 येणार आहे इथे. मग आता सॉल्व केले तर काय येईल, 1 इज इक्वल टू अंडर रूट x1 मायनस 3. हा स्क्वेअर रूट काढण्यासाठी आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर काय होईल, x1 मायनस 3 इज इक्वल टू 1. परत -3 पलीकडे गेला तर +3 होईल, म्हणजे x1 इज इक्वल टू 4 आले. मग x1ची व्हॅल्यू जर 4 येत असेल तर y1 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा सिन्स x1 y1 लाईज ऑन y इज इक्वल टू अंडर रूट x मायनस 3. हा x1 y1 हा ह्या कर्ववरती पॉईंट आहे, त्यामुळे इथे इक्वेशन काय येईल y1 इज इक्वल टू अंडर रूट x1 मायनस 3. आणि आता x1ची इथे व्हॅल्यू माहिती आहे ती पुट करा. वेन x1 इज इक्वल टू 4 y1 इज इक्वल टू अंडर रूट 4 मायनस 3, म्हणजेच अंडर रूट 1 येणार आहे. अंडर रूट 1 म्हणजेच +-1. मग x1ची व्हॅल्यू 4 आहे आणि y1च्या व्हॅल्यू 2 आल्यात, +1 आणि -1. मग रिक्वायर्ड पॉईंट्स काय येतील आपले 4 आणि एकदा +1 आणि 4 आणि एकदा -1. ठीक आहे, या पद्धतीने आपण पॉईंट फाइंड आउट केलेत. बघा आपल्याला पॉईंट्स फाइंड करायचे होते. फाइंड द पॉईंट ऑन द कर्व, या कर्ववरचे पॉईंट फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी कंडिशन दिल्या, व्हेअर द टँजंट इज परपेंडिक्युलर टू द लाईन 6x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. मग त्यासाठी आपण दिलेला कर्व घेतला आणि त्याचे पॉईंट आपण कन्सिडर केलेत p ऑफ x1 y1. आणि हे डिफरन्शिएट केलं तर काय होईल, dy बाय dx इज इक्वल टू 1/2 अंडर रूट x मायनस 3
आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस 3. मग हे असंच येणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 आणि 3चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. म्हणजेच dy/dxची व्हॅल्यू आली 1/2 अंडर रूट एक्स मायनस 3. आता स्लोप ऑफ टँजेंट फाइंड करा ॲट ऑफ x1 y1 ह्या पॉईंटला. मग dy/dx ॲट x1 y1 इज इक्वल टू काय येणार 1/2 अंडर रूट x1 मायनस 3. मग आता टँजेंट इज परपेंडिक्युलर टू, टँजेंट परपेंडिक्युलर सांगितलं ह्या लाईनला. मग लाईन घेतली, मग ह्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करायचा. यम तो कन्सिडर केला आपण. स्लोप काय येईल, फॉर्म्युला हा -a/b म्हणजेच -6/3 म्हणजेच -2 येईल. आता स्लोप ऑफ टँजेंट परपेंडिक्युलर आहे, टँजेंट परपेंडिक्युलर कशाला आहे तर ह्या लाईनला आहे. मग स्लोप ऑफ टँजेंट काय येणार तर -1/m म्हणजेच -1 हा -2 म्हणजेच 1/2 म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट आला 1/2 आणि स्लोप ऑफ टँजेंट वरती फाइंड आउट केलं आहे किती 1/2 अंडर रूट x1 मायनस 3 इज इक्वल टू 1/2 येणार. हा 2 कॅन्सल होईल, फक्त काय राहणार 1/अंडर रूट x1 मायनस 3 इज इक्वल टू 1 म्हणजेच 1 इज इक्वल टू अंडर रूट x1 मायनस 3. आणि परत हा स्क्वेअर रूट काढण्यासाठी दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर काय येईल x1 मायनस 3 इज इक्वल टू 1 म्हणजेच x1 इज इक्वल टू 4. मग आता x1 4 मिळाला, आपल्याला y1 फाइंड आउट करायचं आहे. मग x1 y1 हा पॉईंट आपण काय केला लाईज ऑन ह्या कर्ववरती आहे म्हणून सांगितला. मग y1 इज इक्वल टू काय येईल अंडर रूट x1 मायनस 3. मग वेन x1 इज इक्वल टू 4 y1 काय येईल अंडर रूट 4 मायनस 3 म्हणजेच प्लस मायनस 1. म्हणजेच रिक्वायर्ड पॉईंट काय आले x1ची व्हॅल्यू एकच आहे 4 आणि yच्या दोन व्हॅल्यू आहेत +1 आणि -1. म्हणजे पॉईंट्स काय येतील 4 आणि 1 आणि 4 आणि -1. या पद्धतीने पॉईंट फाइंड आउट केले. तसंच बघा नेक्स्ट आहे फाइंड द पॉईंट्स ऑन द कर्व y इज इक्वल टू x³ - 2x² - x where the tangents are parallel to 3x - y + 1 इज इक्वल टू 0. इथे पण पॉईंट्सच फाइंड आउट करायचे. फक्त काय सांगितले वेअर द टँजेंट्स आर पॅरलल सांगितले. मग अशी परपेंडिक्युलर होती, इथं पॅरलल सांगितले. मग त्यासाठी बघा पॉईंट आपण सपोज करायचा x1 y1 हा पॉईंट कन्सिडर केला. बघा लेट द पॉईंट्स ऑन द कर्व y इज इक्वल टू x³ - 2x² - x हा आपल्याला कर्व दिला आहे आणि त्याचा पॉईंट आपण कन्सिडर केला p ऑफ x1 y1. मग दिलेला कर्व घ्या, तो डिफरन्शिएट करा. काय येईल dy/dx इज इक्वल टू x³ डेरिव्हेटिव्ह 3x² -2 आहे असंच x² डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजेच 2 × 2 -4x होईल आणि xचं डेरिव्हेटिव्ह 1. मग स्लोप ऑफ टँजेंट ॲट x1 y1 काय येईल dy/dx ॲट x1 y1 इज इक्वल टू काय येईल 3x1² - 4x1 - 1. हा झाला स्लोप ऑफ टँजेंट. पण इथे काय सांगितले बघा सिन्स टँजेंट इज पॅरलल टू 3x - y + 1 इज इक्वल टू 0 पॅरलल आहे म्हणून सांगितले. मग ह्या लाईनचा स्लोप काय येईल स्लोप इज इक्वल टू -a/b म्हणजे -3/-1 म्हणजेच 3 येईल. मग स्लोप ऑफ टँजेंट किती आला आपला तर 3. मग आता स्लोप ऑफ टँजेंट 3 आला आणि इथे सुरुवातीला आपण स्लोप ऑफ टँजेंट फाइंड आउट केला. तो किती आला 3x1² - 4x1 - 1 इज इक्वल टू 3 येईल. मग हा 3 इकडे घेतला तर -3 होईल आणि -3 - 1 -4 होईल म्हणजे 3x1² - 4x1 - 4 इज इक्वल टू 0 आणि दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. 3 × 4 3 × -4 -12 आणि -12चे असे फॅक्टर पाडायचे की त्याची बेरीज -4 यायला पाहिजे. 6 × 2 = 12 मग प्लस मायनस यायला पाहिजे. मग बघा इथे काय आहे तर -4 आहे. -4साठी इथे मायनस येईल आणि हे प्लस येईल. म्हणजेच इथे फॅक्टर पाडले आपण काय येणार 3x1² - 6x1 + 2x1 - 4 इज इक्वल टू 0. दोन्हीतून 3x1 कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये काय राहील x1 - 2. इथून दोन्हीतून +2 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहणार आहे x1 - 2 इज इक्वल टू 0 म्हणजे x1 - 2 × 3x1 + 2 इज इक्वल टू 0 म्हणजे x1 - 2 इज इक्वल टू 0 और 3x1 + 2 इज इक्वल टू 0 म्हणजे x1ची व्हॅल्यू 2 आली और x1ची व्हॅल्यू येणार आहे -2/3. x1च्या व्हॅल्यू आपल्याला इथे 2 मिळालेत. आता y1च्या पण व्हॅल्यू 2 मिळतील. मग बघा सिन्स x1 y1 लाईज ऑन द कर्व कोणता कर्व y इज इक्वल टू x³ - 2x² - x इथे y1 काय येईल y1 इज इक्वल टू x1³ - 2x1² - x1. मग वेन x1 इज इक्वल टू 2 घेतला x1 जर 2 घेतला
तर y1 काय येईल बघा, y1 इज इक्वल टू 2 क्यूब मायनस 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 2 म्हणजेच 8 मायनस 4 इंटू 2 8 आणि हा मायनस 2 आहे असंच. 8 मायनस 8 कॅन्सल होईल, फक्त मायनस 2 येणार आहे. म्हणजे x1 2 असताना y1 मायनस 2 आलं आहे. आता व्हेन x1 इज इक्वल टू मायनस 2/3 घेतला तर y1 काय येईल, मायनस 2/3चा क्यूब मायनस 2 इंटू मायनस 2/3चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल 2/3 म्हणजेच मायनसचा क्यूब मायनसच येणार आहे, मायनस 8/27 याचा मायनसचा स्क्वेअर प्लस होईल 4 2चा स्क्वेअर 4 4 इंटू 2 8 8/3चा स्क्वेअर 9 प्लस 2/3 आहे असंच. मग आता डिनॉमिनेटर सगळीकडे 27 करायचं झाला तर इथे 9 आहे, 9 इंटू 3 27 होतं म्हणजे मायनस 8 आहे असंच. मायनस 8 इंटू 3 मायनस 24 आणि 3 इंटू 9 27. मग इथे 9ने मल्टिप्लाय केलं तर 9 इंटू 2 18/27. मायनस 8 मायनस 24 प्लस 18 याचा आन्सर येणार आहे मायनस 14/27. म्हणजेच रिक्वायर्ड पॉईंट्स काय आले आपले, x1 2 असताना y1 मायनस 2 आला आहे म्हणजे 2 मायनस 2 आणि x1 मायनस 2/3 असताना y1 आला आहे मायनस 14/7. हे आपण पॉईंट फाइंड आउट केले. बघा इथे पॅरलल होती त्यामुळे आहे तो स्लोप येणार आहे. जर इथे परपेंडिक्युलर मग अशी होती त्यामुळे परपेंडिक्युलरसाठी आपण काय कंडिशन घेतलेली, स्लोप ऑफ टॅन्जंट इज इक्वल टू -1/m. पण इथे पॅरलल असल्यामुळे स्लोप ऑफ टॅन्जंट इज इक्वल टू 3च येणार आहे आणि मग सॉल्व केले आपण, पॉईंट फाइंड आउट केले. ठीक आहे. तसंच नेक्स्ट आहे बघा, find the equation of the tangent to the curve x² plus y² minus 2x minus 4y plus 1 is equal to 0 which are parallel to the x-axis. सांगितले. मग बघा लेट काय सांगितले बघा, फाइंड द इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितले ऑफ द टॅन्जंट टू द कर्व. हा कर्व दिला x² plus y² minus 2x minus 4y plus 1 is equal to 0 which are पॅरलल टू द एक्स ॲक्सिस सांगितले. मग पी पॉईंट घेतला x1 y1, बी द पॉईंट ऑन द कर्व x² plus y² minus 2x minus 4y plus 1 is equal to 0. आता हा जो कर्व आहे तो डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केला तर काय होईल, x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस y² डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy/dx मायनस 2 x डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 4 yचं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येईल बघा, 2x प्लस 2y dy/dx मायनस 2 मायनस 4 dy/dx इज इक्वल टू 0. आता ही dy/dxच्या टर्म दोन आहेत, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. इथून dy/dx कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, 2y मायनस 4 dy/dx इज इक्वल टू, हा मायनस 2 पलीकडे नेला तर प्लस 2 होईल आणि हा 2x पलीकडे नेला तर मायनस 2x होईल. मग dy/dx फाइंड आउट करायचं. dy/dx काय येईल, 2 मायनस 2x अपॉन 2y मायनस 4. मग इथून 2 कॉमन घेतलं आणि डिनॉमिनेटरमधून पण 2 कॉमन घेतलं तर 2ला 2 कॅन्सल होईल. फक्त dy/dx काय राहील, 1 मायनस x अपॉन y मायनस 2. हा झाला dy/dx. मग dy/dx ॲट पॉईंट x1 y1 ला काय येईल तर 1 मायनस x1 अपॉन y1 मायनस 2. हा झाला स्लोप ऑफ टॅन्जंट. आता काय सांगितले बघा, टॅन्जंट इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. मग एक्स ॲक्सिसला जर पॅरलल असेल तर स्लोप ऑफ टॅन्जंट काय येणार आहे तर 0. बघा जर टॅन्जंट एक्स ॲक्सिसला जर पॅरलल असेल तर स्लोप ऑफ टॅन्जंट असतो 0. मग स्लोप ऑफ टॅन्जंटची व्हॅल्यू काय आहे इथे आपली, 1 मायनस x1 अपॉन y1 मायनस 2 इज इक्वल टू 0. ही डिनॉमिनेटरची टर्म इकडे गेली तर 0च येणार आहे, म्हणजे 1 मायनस x1 इज इक्वल टू 0 येणार आहे आणि x1ची व्हॅल्यू काय येईल तर 1. आता x1ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, आता y1ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता बघा काय येईल, सिन्स x1 y1 लाईज ऑन द कर्व x² प्लस y² मायनस 2x मायनस 4y प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येईल, x1² प्लस y1² मायनस 2x1 मायनस 4y1 प्लस 1 इज इक्वल टू 0. आता x1ची व्हॅल्यू 1 असताना y1 किती येतोय बघा, ह्या व्हॅल्यूमध्ये ह्या इक्वेशन जे आहे कर्वचं त्यामध्ये x1ची व्हॅल्यू 1 ठेवा. काय येईल, 1² प्लस y1² आहे असंच मायनस 2 इंटू 1 मायनस 4y1 प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येईल, 1 प्लस y1² मायनस 2 मायनस 4y1 प्लस 1 इज इक्वल टू 0.
म्हणजेच काय येईल y1² मायनस 4y1 आणि इथे काय येईल बघा -2 आणि हा 1 + 1 2 आणि 2 - 2 कॅन्सल होईल. फक्त काय येईल y1² मायनस 4y1 इज इक्वल टू 0. ह्या दोन्हीतून y1 कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील y1 - 4 इज इक्वल टू 0. म्हणजे y1 इज इक्वल टू 0 और y1 - 4 इज इक्वल टू 0. म्हणजेच y1ची व्हॅल्यू एकदा 0 येणार आहे आणि y1ची व्हॅल्यू 4 येणार आहे. म्हणजे y1च्या दोन व्हॅल्यू मिळाले 0 आणि 4 आणि x1ची व्हॅल्यू एकच आहे 1. ठीक आहे. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट करायचं आहे. तर बघा द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स आर 1 0 अँड 1 4 येईल. कोऑर्डिनेट्स आपले 1 0 आणि 1 4 येणार आहे. मग टँजेंट आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल तर इक्वेशन काय असतं त्याचं y इज इक्वल टू के. मग y इज इक्वल टू के असेल तर केच्या पण दोन व्हॅल्यू मिळतात. yच्या दोन व्हॅल्यू आहेत तर मग केच्या पण व्हॅल्यू दोन येणार आहेत. के इज इक्वल टू 0 एक मिळेल आणि के इज इक्वल टू 4 एक मिळेल आणि त्याला रिक्वायर्ड इक्वेशन्स काय मिळतील y इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 4. आणि हे झालं आपलं इक्वेशन ऑफ टँजेंट आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट. या पद्धतीने आपण इक्वेशन ऑफ टँजेंट फाइंड आउट केले. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे. नेक्स्ट काय सांगितले बघा फाइंड द इक्वेशन ऑफ नॉर्मल्स. इथे इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायला सांगितले. टू द कर्व 3x² - y² इज इक्वल टू 8 विच आर पॅरलल टू द लाईन x + 3y इज इक्वल टू 4. मग आता इथे बघा लेट p ऑफ x1 y1 बी द पॉईंट ऑन द कर्व. कोणता कर्व आहे तर 3x² - y² इज इक्वल टू 8. मग डिफरन्शिएट करायचं नेहमी आपण करतो तसं. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय येईल 3x² डेरिव्हेटिव्ह 2x मायनस y² डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy/dx इज इक्वल टू 8 आहे. 8 कॉन्स्टंट जे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 म्हणजे 6x - 2y dy/dx इज इक्वल टू 0. मग हा मायनसची टर्म पलीकडे नेली तर काय येईल 6x इज इक्वल टू 2y dy/dx म्हणजे dy/dx इज इक्वल टू 6x अपॉन 2y म्हणजे dy/dx इज इक्वल टू 3x अपॉन y. मग dy/dx ॲट पॉईंट x1 y1 इज इक्वल टू काय येईल 3x1 अपॉन y1. yच्या जागी फक्त x1 y1 ठेवायचे 3x1 अपॉन y1. हा झाला स्लोप ऑफ टँजेंट. मग आता बघा m1 इज इक्वल टू स्लोप ऑफ नॉर्मल. m1 आपण डिनोट करूया स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल कसं फाइंड करतात -1 अपॉन dy/dx ॲट x1 y1 -1 आहे असंच आणि dy/dxची व्हॅल्यू काय आहे तर 3x1 अपॉन y1 म्हणजेच -y1 अपॉन 3x1. आता स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईनचं इक्वेशन काय दिले तर x + 3y इज इक्वल टू 4 इज याचा स्लोप काय येईल तर बघा तो स्लोप आपण m2 कन्सिडर केला. m2 इज इक्वल टू काय येणार -a अपॉन b म्हणजेच -1 अपॉन 3. मग स्लोप ऑफ लाईन झाला हा -1 अपॉन 3. तर कंडिशन काय सांगितली बघा सिन्स द नॉर्मल इज पॅरलल टू द लाईन x + 3y इज इक्वल टू 4 म्हणजे नॉर्मल जी आहे ती पॅरलल आहे या लाईनला. म्हणजे पॅरलल असेल तर दोन्हीचे स्लोप इक्वल असतात. त्यामुळे काय येणार आहे इथे m1 इज इक्वल टू m2 म्हणजेच 3x स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे तर -y1 अपॉन 3x1 इज इक्वल टू -1 अपॉन 3. दोन्ही हा 3 कॅन्सल होईल. दोन्हीकडे पण मायनस आहे मायनस प्लस होईल. y1 इज इक्वल टू हा x1 इकडे गेला तर प्लस x1 होणार म्हणजे y1 इज इक्वल टू x1 आले. म्हणजेच y1 आणि x1च्या व्हॅल्यू सेम आहेत. आता बघा सिन्स x1 y1 लाईज ऑन द कर्व 3x² - y² इज इक्वल टू 8. मग आता इथे x1 y1 पॉईंट सांगितलं म्हणजे इक्वेशन काय येईल 3x1² - y1² इज इक्वल टू 8. आता ह्याच इक्वेशनमध्ये x1ची व्हॅल्यू y1 पुट करा काय होईल बघा 3x1² - x1² इज इक्वल टू 8 म्हणजे 3 - 1 2 2x1² इज इक्वल टू 8 म्हणजे x1² इज इक्वल टू 4 म्हणजे x1ची व्हॅल्यू 2 आल्या ±2. आता x1ची व्हॅल्यू 2 असेल तर y1 पण 2 येणार आहे कारण की दोन्हीच्या व्हॅल्यू सेम आहेत. x1 इज इक्वल टू y1 आपलं इक्वेशन आले त्यामुळे x1 2 असताना y1 पण 2 येणार आहे आणि x1 -2 असताना y1 पण -2 येणार आहे. ठीक आहे. मग कोऑर्डिनेट्स काय येतील 2 2 आणि -2 -2. मग स्लोप ऑफ नॉर्मल m1 इज इक्वल टू m2. मग स्लोप ऑफ नॉर्मल काय आहे तर -1 अपॉन 3. इथे आपण स्लोप ऑफ फाइंड आउट केलं आहे.
कारण की स्लोप ऑफ नॉर्मल आपला हा आला आहे, पण स्लोप ऑफ नॉर्मल इज पॅरलल टू स्लोप ऑफ म्हणजे नॉर्मल इज पॅरलल टू लाईन आहे, त्यामुळे दोन्ही पॅरलल असल्यामुळे दोन्ही स्लोप इक्वल असणार आहे. त्यामुळे स्लोप ऑफ नॉर्मल आपण काय घेतलं तर -1/3. आणि आता इक्वेशन फाइंड आउट करायचं, इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायला सांगितले. मग इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं फाइंड आउट करतात, तर 2 पॉईंट आहेत इथे 2, 2 आणि -2, दोन्ही पॉईंटला आपण इक्वेशन फाइंड करूया. आधी सुरुवातीला द इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट 2, 2 या पॉईंटला फाइंड आउट करूया. काय येईल, y - y1 इज इक्वल टू फॉर्म्युला आपला m × x - x1, म्हणजे y - 2 इज इक्वल टू स्लोप किती आहे तर -1/3 x - 2. हा 3 इकडे घेतला तर मल्टिप्लाय होईल 3y - 6 इज इक्वल टू -1 ने आत मल्टिप्लाय करा, -1 × x -x -1 +2 हे इक्वेशन येणार आहे. परत हा -x आणि +2 इकडे घ्या, मायनसचं प्लस होईल, x + 3y - 6 आहे असाच, +2 इकडे घेतला तर -2 इज इक्वल टू 0. म्हणजेच x + 3y - 8 इज इक्वल टू 0. तसंच इक्वेशन ऑफ नॉर्मल ॲट -2 -2 या पॉईंटला जर फाइंड आउट केलं तर काय होईल बघा, y - y1 इज इक्वल टू m × x - x1. y मायनस y1ची व्हॅल्यू -2 आहे, म्हणजे y + 2 होईल, -1/3 स्लोप आहे, x1ची व्हॅल्यू -2 आहे, +2 होणार आहे, म्हणजेच 3 परत इकडे घ्या, 3y + 2 इज इक्वल टू -1 × x -x -1 × 2 -2. परत ह्या मायनसच्या व्हॅल्यू इकडे घ्या, x + 3y + 6 मायनस इकडे आला तर +2 इज इक्वल टू 0, म्हणजेच x + 3y + 8 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर्मल. ठीक आहे, या पद्धतीने इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल आपल्याला फाइंड आउट करायचे.